नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर। आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। 40 इंचाचा चेस्ट माप राहील। मी आज त्याची पेपर कटिंग, अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून दाखवत आहे। तुम्ही व्हिडिओ बघा। पेपर आपल्याला खुला साईड आपल्याकडे पाहिजे, बंद घडीचा तिकडल्या साईडला। आता मी ब्लाऊजची उंची मोजून घेते। ब्लाऊजची उंची आहे 15 इंच। 15 आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचा आहे। 15चा 15.5 वर मार्किंग करायचे आणि ती रेष पूर्ण आखून घ्यायची आहे। मी बॅक आणि फ्रंट एकत्र दाखवत आहे, तर आपल्याला बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडमध्ये अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा आहे। बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड एक्स्ट्रा असतो अर्धा इंच। ही पण मार्किंग मी पूर्ण करून घेत आहे। आता ब्लाऊजचा आपल्याला बटन्स पूर्ण लावून घ्यायचे आहेत आणि खालचा साईड कमरेचा आपल्याला डबलवर मोजून घ्यायचा आहे। डबलवर 17 इंच आहे। 17चा आपल्याला आता 2 भाग करायचे आहेत। 17चे 2 भाग 8.5 इंच होते। मी 8.5 इंचावर मार्किंग करत आहे। पुढे 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता। मी 2 इंच घेतले आणि तुम्ही पुढे पाठीमागं अर्धा इंच पाठीमागं टक्ससाठी घेतलेला आहे। आता चेस्ट माप 40 आहे, तरी पण मी सिंगल आपण मोजलं तर असं 10 इंच येतो। 10 आपल्याला इथे टाकून घ्यायचं चेस्ट मापाला। तिथून 2 इंच मार्जिन ठेवायचे आहे। शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर व्यवस्थित आपल्याला असे खाली ठेवून घ्यायचं आहे। शोल्डरचं माप मी घेत आहे। शोल्डरचं माप 11 इंच यायला, तर 11 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच मिसळायचं आहे, तर 11.5 तयार येईल। 11.5चा आपल्याला अर्धा 2 भाग करायचे आहेत, तर 5.25 इंच इथे 5.25 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी खांदा मोजून घेते। खांदा आपला 3.25 इंच आहे। 3.25 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच मिसळून घ्यायचा आहे, तर 3.25 येतो। 3.25 इंचावर मी मार्किंग करून घेतले। 3.25 इंचावर मार्किंग झालेले आहे, तर आपण गळ्याचा आपला किती भाग राहिला बघायचा आहे। 2.5 इंचाचा आलेला आहे। 2.5 इंचाचा येतो आपण शोल्डर व्यवस्थित माप मोजून घेतला की। आता आपल्याला आर्महोलचा भाग मोजून घ्यायचा आहे। आर्महोलचा भाग आपला चांगलं गोलाईनं मोजायचा आहे। गोलाईनं मोजून घेत आहे मी। गोलाईनं 8.5 इंच आहे, तर आपल्याला हे आर्महोलमध्ये हे बॉक्स कितीचा टाकायचा आहे, तर हे बॉक्स आपल्याला 5.5 इंचाचा 8.5 साठी येतो। तर हे जेवढे माप जाड बारीक जेवढे बाया असतील त्या हिशोबानं हे बॉक्स तयार करावा लागते आर्महोलचा। तर मी 5.5 इंचावर मार्किंग केलेली आहे। 5.5 इंचावर मार्किंग करून हे बॉक्स तयार करून घेते मी। आता आपल्याला 1 इंचावर 1 आणि 1.5 इंचावर 1 मार्किंग टाकून घ्यायचे आहे। 2 मार्किंग टाकलेले आहे। आता मी त्याच्यावर आकार देत आहे। आकार देऊन झाल्यावर आपल्याला 8.5 इंच व्यवस्थित बसतो का नाही आर्महोल बघायचं आहे। तर वरी आपल्याला अर्धा इंच जो शोल्डर शिलाई मार्जिन लागते ते आपण सोडून खालच्या भागेला 8.5 इंचापर्यंत मोजून घ्यायचं आहे। 8.5 इंच आणि 10 आणि 8.5 हे आपल्याला बराबर
आला पाहिजे. तर आपला हे 2 इंच पुढे मार्जिन. तर आपल्याला हे 8.5, 10 आणि आर्मोलचा 8.5 हे तिन्ही पण आपल्याला मिळून घ्यायचं आहे. पुढे 2 इंच मार्जिन आहे, तिथं पण मिळून घ्यायचं आहे. आता फ्रंट गळ्याचं माप घेऊ. फ्रंट गळ्याचा माप मला सुद्धा बटन पट्टी जिकडून आपली मधी फोल्ड केलेली पट्टी असते ना, तिकडल्या साईडनं माप घ्यायचं आहे. गळा बराबर असते आणि तिकडल्या पट्टीचा वाढीव असते थोडासा. तर आपल्याला इकडल्या साईडनं मोजायचं आहे. तर 6 इंचाचा गळा आहे. 6 इंचाचा आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. अर्धा इंच आहे तर आपल्याला 6.5 इंच गळा घ्यायचा आहे. 6.5 इंचावर आपला आणि वरून बॉक्स करून घ्यायचा आता त्याचा. इथे बॉक्स तयार करून झालेला आहे. अर्धा इंच आपल्याला गोलाईसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे. अर्धा इंचावर गोलाईचं मार्किंग येतं. राऊंड शेप द्यायचा आहे तिथं. आता आपले हे गळ्याचंही माप झालेलं आहे. आता मी क्रॉस पट्टीचं मेजरमेंट घेते. ते पण इकडल्या मध्ये जे फोल्ड पट्टी केली तिथूनच मोजायची आहे. 3 इंचाचे आहे. तर आपण खालच्या साईडनं मार्किंग टाकायचे आहे. 3.5 इंच मी घ्यायले, अर्धा इंच वाढवायले. खालचा भाग आपला पुढचा आहे, पाठीमागचा बॅक साईड आहे. तर खालच्या साईडवरून मी 3.5 इंचावर मार्किंग करत आहे. 3.5 इंच हे घेतलेलं आहे. इकडल्या साईडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे 2.5 इंच आणि हे इथपर्यंत आपल्याला स्ट्रेट मार्किंग करायचे आणि याच्यामध्ये राऊंड एकदम सोप्या पद्धतीने क्रॉस पट्टीचा शेप दिला जातो. असा फिटिंगमध्ये पण छान बसतो. आता हे पूर्ण मार्किंग झालेली आहे आणि मी आता कटिंग करून घेत आहे. कटिंग आपल्याला खालच्या रेषेवर आधी कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा जे बी आहे कटिंग करून पेपर काढून टाकून द्यायचं आहे. हे साईडनं पण एक्स्ट्रा आहे, हे पण काढून टाकायले मी. आता हे पेपर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. थोडंसं गळ्यापाशी कट मारून घ्यायचं आहे. गळ्यापाशी कट थोडंसं आहे, मारून घेतला मी. आणि हे आर्मोल मागचा साईडचा कट करायचा आहे. फ्रंट बॅक आता एकत्र असल्यामुळे मी आता हे कट झालेलं आहे. आता मी पाठीमागचा साईडला करून घेते आणि मी आता क्रॉस पट्टीचा आकार कट करायले. क्रॉस पट्टीचा आकार असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता आर्मोलचा हे भाग कट करून घेत आहे मी फ्रंटचा. फ्रंट साईडचा हा गळा कट करून घेतला आहे मी. आता हे बॅक साईडचा आहे. आपल्याला बॅक साईडची उंची आपल्याला 15 आहे, तर 15.5 घ्यायला पाहिजे होती. तर आपण फ्रंट आणि बॅक एकत्र कट करत होतो म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे. तर आपण हे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. अर्धा इंच हे कमी झालेलं आहे. आता बॅक साईडचा गळा मार्किंग करून घेते मी. बॅक साईडचा गळा मोजून घ्यायचा आहे. बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी गळ्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. गळ्याची उंची आपली 6.5 इंच आहे. 6.5 इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचा आहे. 6.5 आहे तर अर्धा इंच मिसळून आपला 7 इंचाचा गळा टाकायचा आहे.
7 इंचाचा हे बॉक्स करून घेतलेला आहे. राऊंड शेप देऊन असा गळा कट करून घ्यायचा आहे. बॅक फ्रंट आणि ही क्रॉस पट्टी झालेली आहे आपली रेडी. आता आपल्याला स्लीव्सची मार्किंग टाकून स्लीव्स कट करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यासाठी मी सिंगल एक पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर आपला खुला भाग आपल्या साईडला ठेवायचा आहे. ब्लाऊजची उंची, आस्तींची गोलाई आणि आर्महोल हे तिन्हीचं माप पाहिजे आपल्याला. तर स्लीव्स उंची आपली 10 इंच आहे. तर आपल्याला 11 घ्यायची आहे. तर खाली अर्धा इंच शिवण्यासाठी लागतो आणि वरी अर्धा इंच अस्तरच्या ब्लाऊजसाठी. तर मी 11 इंचावर एक मार्किंग करून घेतले. आता हिला एक सरळ स्ट्रेट मार्किंग करून घेते मी. सरळ एक पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता इथून आपल्याला खालची गोलाई मोजून घ्यायची आहे. खालची गोलाई 5.5 इंच आहे. 5.5 इंच आहे. तर आपल्याला बंद साईडनं आपल्याला 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपल्याला हे मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच मार्जिन आपण घेऊ शकता. आता इथून सरळ टेप 2 इंचावर ठेवायचा आहे. तिथून आपल्याला क्रॉस टेप धरायचा आहे. आर्महोल आपला 8.5 इंच आहे. 8.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तर असं अवघड जात असेल तर आपल्याला अशा स्ट्रेट लाईनीवरून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग टाकून मग नंतर टेप 2 इंचापर्यंत सरळ ठेवून मग क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे. 8.5 इंचावर आपली ही मार्किंग आलेली आहे. 8.5 इंच आणि पुढे 2 इंच मार्जिन. हे दोन्ही रेष आखून घ्यायचे आहेत स्ट्रेट. हे दोन्ही रेष आखून झालेले आहेत. आता हे एवढा 2 इंचाचा जे मार्जिन आहे ही सरळ पाहिजे आपल्याला. सरळ ठेवायचं कारण हे आहे की आपले हे आर्महोलमध्ये जे जॉईंट असतात ते दोन्ही खालीवरी नाही होत. तर आपल्याला तिथे सरळच ठेवायचं आहे. जिथून आपला शेप चालू होते ना फिटिंग, तिथून आपला शेप चालू राहील. तर आपल्याला एक मार्किंग झालेली आहे. तिथून अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे. अर्ध्या इंचाच्या गॅपवरती आपल्याला ही मार्किंग करून घ्यायचं आहे. ही मार्किंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे कुठपर्यंत मार्किंग केली मी. जॉईंट आहे ना आपला फिटिंगचा तिथपर्यंतच आहे मार्किंग. हे आता आपल्याला एक्स्ट्रा जे बी आहे ते कट करून घ्यायचं आहे. स्लीव्सची कटिंग अशी पूर्ण करून एक नॉच मारून घ्यायचा आहे सेंटरला. हे फ्रंट साइड आपल्याला कट करून घ्यायचा आहे आर्महोलचा. हे एफ मी मार्किंग करून ठेवते फ्रंट साइड आपल्याला माहिती होण्यासाठी. हे आता आपल्याला पूर्ण अस्तरवर मार्क करून घ्यायचं आहे. हे मी अस्तरचा कपडा 1 मीटर घेतलेला आहे. त्याला दोन्ही साईडनं आपल्याला काठ इकडल्या आणि तिकडल्या साईडनं राहील असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. मी स्लीव्सची मार्किंग केलेली आहे. तसं सर्व हे मार्किंग पेपर कटिंग ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. बॅक आणि फ्रंट हे मार्किंग करून झाल्यावरती आपल्याला फ्रंट साईडला पफ क्रिएशनसाठी वाढून घ्यावं लागते. तर मी आधी हे मार्किंग करून घेते, मग तुम्हाला पफ क्रिएशनसाठी कसं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे तुम्हाला दाखवते. हे पूर्ण करेक्ट एकदम मार्किंग करून घ्यायचे आहे.
आता हा फ्रंट साईडचा मी माप घेऊन तुम्हाला दाखवते. आपण आता जर असं मोजून बघितलं तर आपल्याला हे कमी पडू शकते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे मोजत आहे. आपल्याला असा चेस्ट साईज जास्त असल्यामुळे आपल्याला पफसाठी कपडा लागतो एक्स्ट्रा. तर मी हे क्रॉसपट्टीपासून शोल्डरपर्यंत मोजून घेते. तर हे आता तुम्ही बघा, वरी अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडायचे आहे जॉईंट. ते जॉईंटपासून आपण बघू शकता आपल्याला करेक्ट आहे क्रॉसपट्टीपर्यंत. आपल्याला जी साईड प्लेट असतात त्याच्यासाठी आपल्याला मार्जिन खालून वाढून घ्यायचे आहे आणि हे अर्धा इंच दोन्ही साईडनं वाढून घ्यावं लागते समोरला एक टक्ससाठी, अशा प्लेट मार्किंगसाठी. आता मी हे प्लेटसाठी इकडल्या आणि तिकडल्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. आणि खालच्या साईडला अर्ध्यापेक्षा जास्त, मला तर पाऊण इंच घेते मी. खालच्या साईडला असं पाऊण इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. हे आता इकडल्या साईडला आणि तिकडल्या अर्धा इंच आहे मार्किंग करून घेते. गळ्याच्या साईडला नाही वाढवायचं आपल्याला, फक्त खालच्या साईडला अर्धा इंच टक्ससाठी वाढवायचं आहे. हे आणि हे तिकडल्या साईडला पण आपल्या वरी नाही वाढवायचं, फक्त साईडलाच. आणि क्रॉस एक मार्किंग करून घ्यायचे आहे. हे आता सर्व मार्किंग करून झालेली आहे. आता मी हे सर्व कट करून घेते. हे सेंटर आहे तिथं नॉच मारून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक हे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये क्रॉसपट्टी नाही निघलेली आहे. क्रॉसपट्टी आपल्याला आता ॲडजस्ट करून काढायची आहे. क्रॉसपट्टी आता सेम नाही मार्किंग करायची आपल्याला. खाली जे जॉईंट येते अस्तरच्या ब्लाऊजला त्याच्यासाठी थोडीशी अर्ध्यापेक्षा थोडं कमी मार्जिन सोडायचे आहे. असे मी 2 क्रॉसपट्टी मार्किंग करून घेते. थोडंसं एक्स्ट्रा सोडून घेले मी. हे आता कट करून घेते. हे बघा, हे 2 क्रॉसपट्टी कट करून झालेले आहेत. क्रॉसपट्टी लावून दाखवते मी. खालच्या साईडला मी एवढा एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे जॉईंटसाठी. अस्तर पूर्ण कट करून झालेला आहे. आता मेन फॅब्रिक मी कट करत आहे. आता हे स्लीव्स ठेवून उभे लाइनिंग आहेत, तर मी अशीच कटिंग करणार आहे. थोडं एक्स्ट्रा कट करायचं आपल्याला शिवता वेळेस अवघड जाऊ नये म्हणून. हे थोडंसं खालचं क्रॉस आहे त्याला व्यवस्थित करून घेते मी. अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा थोडा ठेवून कापड. आता बॅक, फ्रंट आणि क्रॉसपट्टीच्यावर टाकून हे कट करून घेते मी.
हे पूर्ण आता कट करून झालेलं आहे. हे उरलेल्या कपड्यामधून मी गळ्याच्या पट्ट्या काढून घेते नंतर. आता फ्रंट आणि बॅक आपल्याला याच्यामध्ये टक्सची मार्किंग करायची आहे. टक्सच्या मार्किंगसाठी आपल्याला शोल्डरच्या सेंटरमधून एक स्ट्रेट सरळ एक रेष मारून घ्यायची आहे आणि जी आपण खालच्या एक्स्ट्रा अर्धा इंच जी ठेवल्या होत्या त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला मी अर्धा इंच मार्किंग करून घेते. हे सेंटर भाग आहे. आपल्याला 2 किंवा 2.5 इंच हाईट मध्ये घ्यायची आहे. ही खालचं मेन टक्स झालेला आहे. आता हे राऊंड आपल्याला येण्यासाठी आपल्याला हे 3 असे बोट ठेवून आपण मोजू शकता किंवा आपल्याला ते 1.5 इंच गॅप येईल अशा प्रकारे आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 3 इंचाचा अंतर आहे. इकडल्या साईडलाही आपल्याला 3 इंचाचा अंतर राहील आणि हे असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं राऊंड आला पाहिजे. आता हे बॅक साईडचं मी घेतलेलं आहे. बॅक साईडला टक्स आपल्याला असं 4 इंचावर टाकायचं किंवा हे सेंटरला येते. तर तुम्हाला सेंटर बी नाही कळाला तरी असं 4 इंचावर मार्किंग करायची. 4 4.5 येतो जाड बारकीच्या हिशोबानं. आता हाईट मी 4.5 इंच ठेवलेली आहे. गळा डीप असेल तर 3.5 4 इंचाची पाठीमागचा टक्स टाकायचा आहे. हे पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. बटन पट्ट्या वगैरे जेही लागतील ते मी काढते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा.